नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती नवजात बाळाला डिस्चार्ज नंतर रुग्णालयाच्या बाहेर शंख वाजवत आणि डमरू हातात घेऊन मंत्रोच्चार करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विविध चर्चा आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र म्हात्रे आणि निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गुप्ते यांनी सांगितलं की 2 मार्च रोजी बाळाची आई शर्मिला हरीश पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी प्रसूती झाली. बाळाचा श्वास घेण्यास त्रास असल्यामुळे त्याला 11 मार्च पर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं आणि सुमारे 10 दिवस नवजात अतिदक्षता विभागात उपचार सुरू ठेवलं. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 30 मार्च रोजी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज नंतर कुटुंबियांनी भावनाच्या भरात या प्रकाराची कृती केली. रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की या घटनेची रुग्णालयातील अंतर्गत प्रक्रियेशी थेट संबंध नाही. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.